हाय, मी पूजा आणि आज माझ्याकडे हा एक टॉप आहे. दिसायला खूप क्यूट आहे पण माझ्यासाठी खूपच लूज. पण मग मला एक इन्स्पिरेशन पिक दिसलं आणि माझ्या डोक्यामध्ये लगेच एक आयडिया आली. व्हॉट इफ आय टर्न दिस ओव्हरसाइज टॉप इनटू अ ड्रेस. ऑनेस्टली मला स्वतःलाही माहित नाहीये की हे वर्क होणार आहे की नाहीये, पण चला लेट्स ट्राय. सो फर्स्ट लेट्स डिस्ट्रॉय दिस टॉप. पूर्ण टॉप मी अनस्टिच करतेय आणि ऑनेस्टली मला थोडी भीती वाटते सिम्स ओपन करताना. जेव्हा प्रोजेक्ट सुरू होतो तेव्हा सगळं इझी वाटतं आणि मग ही स्टेज येते. ओके, आता हे टॉप पेक्षा पझल जास्त वाटतंय. आता इथे एक चुकीचा कट झाला की गेम ओव्हर. पण हा, चला आधी बॉडीच बनवूयात कारण इथूनच ड्रेस सारखा लुक यायला स्टार्ट होणार आहे. अजून खूप काम बाकी आहे. सगळ्यात आधी मशीन सेट करावी लागणार आहे. थ्रेड चेंज केलं, टेन्शन ॲडजस्ट केलं कारण चुकीची सेटिंग म्हणजे पुन्हा सगळी मेहनत वाया. आणि आता आलं माझं फेवरेट पार्ट, स्टिचिंग. हळूहळू सगळे पीसेस जोडायला सुरुवात केली आणि ऑनेस्टली मला माहित नाही तुम्ही कसं करता, पण मी सगळे ड्रेसचे पार्ट एकाच वेळी कट करत नाही. फॉर एक्झाम्पल आधी फ्रंटचे पीसेस कट करते, स्टिच करते आणि मगच बॅकवर काम करायला घेते. कारण मी थ्रिफ्टेड फॅब्रिक वापरते आणि माझ्याकडे फॅब्रिक लिमिटेड असतं, म्हणून एखादी मिस्टेक झाली तरी पूर्ण प्रोजेक्ट खराब होत नाही. सो येस, मी थोडी ओव्हरथिंकर टेलर आहे. आता मला हा ड्रेस इमॅजिन करता यायला लागला होता. मेन बॉडी स्टिच केल्यानंतर वेळ आली नेकलाईनवर काम करायची. या ड्रेसचा टर्टल नेक हा माझ्यासाठी सगळ्यात एक्साइटिंग पार्ट होता. खरं सांगायचं तर इथे थोडी नर्वस होते मी. टर्टल नेकमध्ये फिटिंग परफेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. पण एक स्टिच, मग दुसरं स्टिच आणि हळूहळू सगळं शेपमध्ये यायला लागलं. ओके, आता हा टॉप तर रेडी आहे आपला. पण ऑनेस्टली अजून तो पिंटरेस्ट ड्रेस सारखा वाटत नव्हता कारण त्याची सगळी ब्युटी त्या फ्लेअरमध्ये होती. म्हणून आता वेळ आली होती फ्लेअर अटॅच करायची आणि दिस वन इज माय फेवरेट पार्ट. एक एक प्लीट अरेंज केली, पिन केलं आणि मग केअरफुली स्टिच केलं. आता फक्त थोडी फिनिशिंग आणि फायनल फिटिंग बाकी होती. अँड टाडा, हा ड्रेस इज रेडी.